न्यूज, सच जरूरी है। दर्शकों, ब्रेक के बाद फिर से आपका स्वागत है। यह है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। मैं हूं आपके साथ सोनल। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। यह खबर जलगांव से सामने आ रही है। कार्यवाही समिति ने SB पाटिल पर हुए हमले के विरोध में तहसीलदारों से कार्रवाई की मांग की है। चोपड़ा एक्शन कमेटी के SB पाटिल पर चोपड़ा विधानसभा के पूर्व विधायक चंद्रकांत सोनवणे द्वारा हमले के प्रयास के विरोध में तहसीलदार अनिल गावित से कार्रवाई की मांग की गई है। किसान कार्य समिति के SB पाटिल, पूर्व विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, पूर्व विधायक कैलाश पाटिल, चंद्रहास गुजराती, डॉक्टर रविंद्र पाटिल, बातू पाटिल, गिरीश अप्पा पाटिल, अमृत वाघ, राजेंद्र पाटिल सहित बड़ी संख्या में राजनीतिक और सामाजिक किसान मौजूद थे। चोपड़ा तालुक्याचे माजी आमदार आणि सध्याचे आमदारांचे पती आदरणीय चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी प्रचंड द्वेष असावा अशा स्वरूपाचं कृत्य परवा केलं। कदाचित त्यांचं आणि माझं तसं कुठेही वैर नाही, पण त्यांना कुणी कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली का नाही मला माहिती नाही। परंतु त्यांनी त्या दिवशी माझा नातू कडेवर असताना अगदी खोटं नाटक बोलून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ मी पोलीस कंप्लेंट केली। ती जेवढा झाला होता त्या हिशोबाने ती NC झाली। त्याला कोर्टातनं परवानगी घ्यायची असेल तर ती मिळते, परंतु ज्यांनी माझ्या विरोधात निषेधाच्या म्हणजे माझ्या बाजूने निषेधाच्या पोस्ट टाकल्यात, माझ्यावर झालेल्या त्यांना धमक्या देण्याचं काम परवा त्यांनी केलं। त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांनी स्वतः नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं। ती बाब ही अतिशय निंदनीय होती की आपण करायचं, आपण लोकप्रतिनिधी, आपण लोकांवर हल्ला झाल्यानंतर आणि पुन्हा आणखी जे त्या व्यक्तीच्या बाजूने उभा त्यांना आणखी धमक्या देणे म्हणजे तालुक्यात दहशत पसरवण्याचा विचार त्यांच्या कार्यकर्त्यांचा होता का? जर तसा असेल तर ते घडू नये, त्याच्यात त्यांना जाणीव व्हावी यासाठी आज आम्ही निवेदन स्वरूपाचं पहिल्यांदा दिलेलं आहे। तालुक्यात, जिल्ह्यात सर्व समाज, सर्व संघटना, सर्व लोक माझ्या बाजूने उभे करणे मला कठीण नाही, परंतु निव्वळ सर्व लोकांचा वेळ खायचा, लोकांचा पैसा घालायचा, लोकांना अपव्यय करायचा आणि तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं वातावरण खराब करणे हा आमचा हेतू नसल्याने मी ते आंदोलन टाळलेत। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। युवती के साथ सड़क पर की गई छेड़खानी। शहर के बेगमपुरा इलाके में कुछ युवकों को शक हुआ कि एक युवती अन्य धर्म के युवकों के साथ घूम रही है, जिसके बाद युवकों ने युवती को रास्ते में रोक लिया और मारपीट करने लगे। यह इस वीडियो से साफ हो गया है। युवती युवकों से गिड़गिड़ा रही है कि मुझे जाने दो, लेकिन फिर भी युवक उसके हाथ से मोबाइल छीनने को तैयार है। दिलचस्प बात यह है कि इस संबंध में न तो लड़की ने और न ही उसके परिवार ने पुलिस में कोई शिकायत दर्ज कराई है, इसलिए पुलिस अभी शिकायत का इंतजार कर रही है। पुलिस द्वारा लड़की के परिजनों को थाने बुलाने के बाद भी लड़की ने शिकायत दर्ज कराने से इनकार कर दिया, इसलिए अभी तक इस मामले में कोई शिकायत दर्ज नहीं कराई गई है। त्या प्रकरणामध्ये त्या मुलीला म्हणजे व्हिडिओ आजच व्हायरल झाला तर आमच्या लक्षात आलं आणि त्यामध्ये त्या मुलीला ज्या लोकांनी छेडखानी वगैरे केलेली आहे, ज्या युवकांनी वगैरे, तर त्यांच्या विरुद्ध आम्ही आज स्वतः पोलिसांतर्फे तक्रार दाखल करून कारवाई करत आहोत त्यांच्यावरती। आणि त्या दिवशी 24 तारखेला त्या मुलीनं जेव्हा हे केलं ते पोलिसांनी त्या ठिकाणी गेले होते, मुलीला वगैरे आणलं, तिच्या वडिलांना वगैरे बोलवलं होतं। ती शिर्डीची मुलगी असल्यामुळं त्याच्या वडिलांनी वगैरे तक्रार वगैरे आम्ही देत नाही आणि असं पोलिसांना त्यांनी सांगितलं होतं। आम्हाला काही कोणती तक्रार नाही किंवा काही नाही आणि आम्हाला जाऊ द्यावे म्हणून त्यांनी हे केलं होतं। नेमकं प्रकरण काय होतं? ते मुलगी ते इथं क्लासला आहे, तिला त्या ठिकाणी बेगमपुरा इथे आली असता तिचाच एक जुना मित्र आहे कोणी, तर त्या अशी माहिती मिळाली। तर त्या 4 लोकांनी तिला इकडं का आली आणि कुणासोबत आली काय असं या संदर्भात तिला छेडछाड केली आणि तिला काहीतरी मारहाण केलेली आहे। तर त्या संदर्भानं जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यानंतर आपण त्या ठिकाणी घटनास्थळी पोलीस गेले होते आणि तिनं आणलं होतं, परंतु त्याच्या आई वडिलांना पण बोलवलं होतं, तेव्हा तिने तक्रार दिली नव्हती
आणि तसं त्यांनी आम्हाला तक्रार वगैरे आमची काही नाही त्यांनी लेखी लिहून दिलेलं आहे. परंतु आज रोजी व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सदर प्रकरण हे आम्ही पोलीस गांभीर्याने घेत असून त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शन आणि परवानगीने आम्ही त्यात कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर मुंबई से सामने आ रही है। दादा मुख्यमंत्री बने तो मुंबई की सड़कों पर बैनर नजर आ रहे हैं। महाराष्ट्र की राजनीति में इस वक्त नेता प्रतिपक्ष अजित पवार को लेकर कई तरह की दलीलें दी जा रही है। इसमें एनसीपी के युवा पदाधिकारी नितिन हिंदूराव देशमुख, कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी युवा कांग्रेस ने इन चर्चाओं को और हवा देने के लिए अजित पवार के पोस्टर लगाए हैं। इन पोस्टरों पर दादा मुख्यमंत्री बने तो इस सवाल को उठाकर यह विश्वास जताया गया कि अजित पवार के नेतृत्व में महाराष्ट्र में युवाओं की कई समस्याओं का समाधान होगा। इसमें बरसू कोकन रिफाइनरी विरोध, खारघर में महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारोह के दौरान की गई घटना, युवा बेरोजगारी का मुद्दा, पेंशन योजना, स्वास्थ्य बीमा रुके हुए विकास कार्य, पर्यावरण, 10वीं 12वीं के पेपर लीक होने का मामला और डी व्यसन है। ये पोस्टर मुंबई के चेंबूर इलाके में 26 अप्रैल को आयोजित कार्यक्रम युवा मंथन वेदा भविष्य के मौके पर लगाए जा रहे हैं। दिलचस्प बात यह है कि एनसीपी प्रमुख शरद पवार, सांसद सुप्रिया सुले और प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल भी इस कार्यक्रम में शामिल होंगे। ये पोस्टर मुंबई की नेशनलिटी यूथ कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष नितिन देशमुख के हर जगह लगाए हैं। साथ ही मुंबई राष्ट्रवादी युवा कांग्रेस द्वारा कार्यक्रम युवा मंथन का आयोजन किया गया है। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा मंथन या कार्यक्रमाचे आयोजन निलेश भोसले आणि आम्ही सर्व सहकारी यांनी केलेलं आहे। आणि आज आम्ही या बऱ्याच या परिसरामध्ये हे काही जे होल्डिंग दिसतात त्या होल्डिंगचं आम्हाला एकच सांगायचं आहे की या होल्डिंगच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की अजित पवार साहेब जर मुख्यमंत्री झाले तर काय होणार। अजित पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल परब नावाचा आमचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असणारा एक कार्यकर्ता आहे, म्हणजे कार्यकर्ता इन द सेन्स रिफायनरीच्या विरोधात असणारे एक आंदोलन करत आहे। त्यांनी सांगितलं की अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर या रिफायनरीच्या विरोधात लहान मुलं बोला किंवा महिला बोला यांच्यावरती जो पोलिसांचा अत्याचार होतोय तो कुठेतरी बघायला। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर खारघर येथे जे काही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये एवढे मृत्यू झाले त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा आयोजकांवरती गुन्हा दाखल झाला नाही, तो आयोजकांवरती गुन्हा तत्काळ होईल। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आत्ता काल परवा जे एमपीएससीचे पेपर फुटले ते पेपर फुटी करणाऱ्या प्रकरणातील जे काही आरोपी असतील तर त्यांना मोकासारख्या एका समान कायद्यानंतर त्यांना आत्महत्या टाकलं जाईल। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर या पर्यावरणाचा जो काही समतोल आता बिघडलेला आहे तो समतोल सुबाधित राखण्यासाठी अजित पवार जातीने प्रयत्न करतील। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर या राज्यातील जी गुंतवणूक बाहेर चाललेली आहे त्याची तत्काळ नाकेबंदी केली जाईल आणि त्याप्रमाणे परदेशातील ही गुंतवणूक या राज्यामध्ये आणली जाईल। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सगळीकडे सुजलाम सुफलाम होईल। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप्स डाउनलोड करें। इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज पर। नमस्कार। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।